तर आता महायुतीचं सरकार बनायला चाललं आहे आणि मुख्यमंत्री पदासाठी जे चाललेलं ते क्लिअर झालं आहे. बहुमत यांना मिळालं आहे महायुतीला. महाविकास आघाडीची पिछाडी झाली आहे आणि विरोध होतो आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक ठिकाणी विरोध केला जातो आहे की EVMमध्ये काहीतरी गडबडी असल्यामुळे महाविकास आघाडी हारली आहे हा इलेक्शन. तुझं काय मत आहे? मला नाही वाटत EVMमध्ये काही गडबड आहे. मला वाटतं हा लोकांचा कौल आणि लोकांनी तो कौल दिला आहे म्हणजे त्यांचा. आणि महायुतीला म्हणजे सपोर्ट आहे माझा पण आणि चांगली आहे म्हणजे वोटिंग सिस्टम, असं काही वाईट नाही आहे. आणि मला नाही वाटत EVM घोटाळा हे सगळे ते लोक फक्त बोलतात की एक रीच भेटावी त्यांना म्हणून. बाकी ॲज अ स्टुडंट मला असंच वाटतं की जिथे प्रोग्रेस होतो तिथेच आपल्याला वोट द्यायला पाहिजे. तर म्हणून हे सगळं ते हर वेळेसचं आहे की केव्हा पण इलेक्शन होतात कोणची पण पार्टी जिंकून दे. मी असं नाही बोलत की फक्त महायुतीचंच बोलतो, पण कोणची पण पार्टी जाऊ जितली तर आरोप टाकणारच की EVM हॅक केले हे हॅक केले. पण आय थिंक तसं काय नाही आणि जे आहे ते चांगल्यासाठीच आहे. तुझं काय मत आहे की यावेळी डेव्हलपमेंटला वोटिंग झालेलं दिसतंय की विरोधक बोलतात की EVMमुळे ते जिंकलेत? बोल नहीं सकते किसी में क्या है करके. अभी ओपन वोट दिए, अभी अपने को आगे मालूम पड़ेगा कि कुछ अच्छा हो रहा है कि नहीं हो रहा है. सब पब्लिक को एक ही मालूम है, ठीक है किसी को भी डाल देते तो अपने को होएगा, वैसा नहीं है. अपना एक इच्छा रहेगा कि इनको डालेगा अच्छा रहेगा. अभी बोल नहीं सकते, वी विल चेक. तुझं काय मत आहे? मला असं वाटतं की लाडकी बहीण कुठेतरी खूप जास्त हे झाली आहे, त्याच्यामुळे मला वाटतं जास्त कुठेतरी भेटलेत. बायकांनी खूप जास्त मतं दिली आहेत त्याच्यासाठी की, आणि त्यांनी असं पण काहीतरी बोललेलं मला वाटतं की आता ते पुढे जाऊन ते वाढवणार आहेत पैसे वगैरे जेव्हा त्यांची सरकार येणार तेव्हा. त्याच्यामुळे बायकांनी खूप जास्त सपोर्ट केले त्या गोष्टीला, मला असं वाटतं. मग EVMमध्ये महायुतीला लोकांनी पसंती दिली असं म्हणायचं तुला? दिली असेल. हे कारण आहे की लाडकी बहीण योजना किंवा ज्या योजना होत्या त्यामुळे त्यांना तो फायदा झाला आहे? हो, ऑफकोर्स झाला आहे, त्याच्यामुळेच झाला आहे, अजून काहीच नाही. ते मेन होतं, कारण मला दुसरं काही दिसत नाही. मला असं वाटतं लाडकी बहीणमुळे जेवढं ते भेटलं आहे त्यांना लोकांकडून की बाई असं आहे एवढं भेटतं आहे. आणि बायका जे झालेत की बाई 3,000 भेटतात ते 3,000 भेटतात ते जेवढ्या बायकात सगळ्यांनी त्यांनाच केलं त्याच्यासाठी. मग मला ते मेन रिझन वाटतं आहे, दुसरं काही मला दिसत नाही. लाडकी बहीण हे मेन रिझन दिसतंय की त्यांचं सरकार निवडून येण्यासाठी. मग एकनाथ शिंदेंना सगळ्यांनी लाडका भाऊ मानलं होतं, आता ते उपमुख्यमंत्रीच्या भूमिकेत दिसतील. पण तुला आवडेल की ते मुख्यमंत्री झालेले पाहिजे होते? हां, म्हणजे मला त्यांचं मुख्यमंत्री होणं नाही असं काही नाही. ठीक आहे, चालतील, आपण चालवून घेऊ. बघू आता कोण येतं. अजून हे पण आहेत, देवेंद्र फडणवीस पण आहेत. मग बघू आता काय. बघा, जर EVM बाबतीत म्हणायला गेलं तर एकाच राज्यात कसं काय मग घोटाळा होतो? जर तुम्ही पाहायला गेलं झारखंडसारख्या राज्यात तिथे का नाही घोटाळा झाला, हा पण प्रश्न आपण उत्पन्न करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅनिफेस्टो जर पाहिले तुम्ही तर मला असं वाटतं की महाआघाडीमध्ये काही जास्त नवीन नव्हतं, त्याच गोष्टी कॉपी केल्या गेल्या होत्या. त्यामुळे देखील लोकांना ॲट द एंड डेव्हलपमेंट पाहिजे आहे आणि लोकांनी त्यासाठी मत केलं आहे असं माझं म्हणणं आहे. तुला असं वाटतं की EVMला नाही डेव्हलपमेंटला मतदान झालेलं? हो हो, ऑफकोर्स. तुमचा हा अख्खा ग्रुप आहे, तुम्ही सगळ्यांनीच मतदान केलं असणार, केलेलं आहे. एक गोष्ट अजून एक येते की इतका मोठा बहुमत ह्या आधी राज्यात कधी एका पार्टीला मिळालं नाही आहे, पण त्यामुळेच ह्या चर्चेला कुठेतरी उधाण सुटलं आहे. मग तुला असं वाटतं की वन साईड एवढी सत्ता येऊ शकते? हो, म्हणजे येऊ शकते, जर लोकांनी ठरवलं तर ऑब्व्हियसली येऊ शकते. पण तरी देखील लोकांची आपले आपले मतं आहेत, तर ते जे त्यांनी कौल दिला तो मान्य करायला पाहिजे. लोकांनी जो कौल दिला बोल नहीं सकते, मन ही नहीं कर रहा पॉलिटिक्स देखने का अभी, क्योंकि पहले जो पॉलिटिक्स था वो अभी नहीं लग रहा मेरे को. जो भी आ रहा है दूसरा पार्टी में एक साथ ये हो रहा है, पार्टी टूट रहा है, ये सब नहीं था पहला था सब एक साथ थे, सब एक साथ आगे बढ़ रहे थे. अभी कैसे है, तू आगे बढ़ रहा है, तू आगे मत कर, मैं आगे बढ़ेगा करके नीचे धर रहा है. बोल नहीं सकते, अभी देखते सब जगह हुआ है, देखते क्या हो रहा आगे. तुला वाटतं फुटाफुटीचं राजकारण झालं नसतं, महाविकास आघाडी जर झाली नसती तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेला फायदा झाला असता याचा? कारण एकनाथ शिंदे वन साईड 55 आमदार ते त्यांचे आहेत आणि शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांचे 20 आमदार, असे मिळून 75 आमदार एकट्या शिवसेनेचे असते असं वाटतं? असले असते जर तसं झालं नसतं तर. पण आता झालंय तर असं वाटतंय की त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी खूप हे होतं, जिथे हे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना आणि बाकीच्यांना त्यांना खूप जास्त हे झालेलं दिसतंय की काय
त्यांना खूप जास्त सपोर्ट भेटलेला दिसतो आणि बाकी सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येतात की कुठेतरी कोणीतरी हे होतं आहे, परत ते कुणाचं काय स्पीचमध्ये कोणी काय उलटं पुलटं बोलून जातं, मग त्याच्यावरती त्यांचा हे होतो की बाई हे असं असं बोलले, ह्यांनी आमचे जे हे आहेत काय म्हणतो आपण सेंटिमेंट्स आहेत, कुणाचे रिलिजियस सेंटिमेंट्स असतात काय असतात ते हर्ट होतात मग कुणाच्या बोलण्यामुळे. मग ते पण असतं की तुम्ही कसं डिलिव्हर करताय लोकांपर्यंत, ते की तुम्ही प्रॉपर वेमध्ये डिलिव्हर करताय का नाही, तुम्ही जे बोलायचा प्रयत्न करताय ते लोकांपर्यंत नीट पोचताय का नाही, कुणाचे रिलिजियस सेंटिमेंट्स हर्ट न होता लोकांचा विचार करून बोलणं ते खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. मला कुठेतरी वाटतं आता सध्या ते झालेलं नाही आहे, मग त्याच्यामुळे कदाचित ते होत असेल प्रॉब्लेम्स. तुला वाटतं महाविकास आघाडीला हा जो फटका बसला आहे तो कशामुळे बसला असेल, काय रिझन असू शकतात? पहिली गोष्ट तर अर्ध्यात जास्त जे नेते आहेत ते खूपच वेगळ्या गोष्टींवर बोलत असतात, लोकांच्या डेव्हलपमेंटवर बोलत नाहीत. आणि जर दुसरीकडे महायुतीकडे पाहिलं तर असे नेते आहेत जे डेव्हलपमेंटवर बोलतात, म्हणून बहुतेक असेल फटका पडलेला असेल. आणि ऑफकोर्स जे फुटाफुटीचं राजकारण झालं त्याचा देखील खूप मोठा धक्का बसला आहे महाविकास आघाडीला, पण ॲट द एंड लोक डेव्हलपमेंटकडेच गेलेले आहेत. लोकांचं मत आहे की लोकांनी EVM आता भले जी काही चर्चा सुरू आहे त्याकडे लक्ष न देता डेव्हलपमेंटकडे जर लक्ष दिलं तर महाराष्ट्रात काहीतरी बदल घडताना दिसेल, नाहीतर अन्यथा पुन्हा 5 वर्षानंतर काहीतरी वेगळ्या गोष्टी होतील आणि काही लोकांचं वेगळं मत आहे.